कसं बघता वातावरण इथे? इथे वातावरण म्हणजे इलेक्शनचं तर प्रत्येकजण म्हणजे येतात, पण गिरिराज सावंतांनी मध्ये महाआरोग्य शिबिर घेतलं होतं, त्याच्यामध्ये आम्हाला बराचसा फायदा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही महिलांचे प्रश्न होते ते पण बरेचसे सुटलेले आहेत. आणि म्हणजे आम्हाला एकंदरीत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा बराचसा फायदा पण झालेला आहे आणि अजून पण होतोय म्हणजे. म्हणजे या भागात गिरीश भाऊ येतील निवडून? हो हो अच्छा. हो. आणखी असं काय त्यांचं विशिष्ट काम आहे? विशिष्ट काम म्हणजे पहिल्यापासून ते या भागात काम करतच आलेले आहेत आणि अजून करत राहतील ते. अच्छा. हा. आणि जवळजवळ मी या भागामध्ये जवळजवळ 25 एक वर्ष राहिले, म्हणजे इथंच याच भागात आणि याच वॉर्डात आहे. शिक्षण संस्थांमध्ये पण व्यवस्थित म्हणजे काम चालू आहे. आणि मध्ये त्यांनी महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग पण घेतले होते, म्हणजे स्पर्धा, म्हणजे ह्याचा स्वयंपाकाच्या स्पर्धा म्हणा किंवा फॅशन स्पर्धा म्हणा, परत ह्याचं म्हणजे जे जे महिलांसाठी उपयुक्त वस्तू आहेत ज्यातून ते स्वावलंबन पण करू शकतात, म्हणजे अशा उपक्रम त्यांनी घेतले होते. त्यामुळं फायदा पण होतो महिलांना. धन्यवाद. ठीक आहोत. प्रभाग क्रमांक 37 सर. इथे एकंदरीत महानगरपालिका इलेक्शन लागले आहेत. हा, बरोबर उमेदवार आहे. पण माहिती आहे आपल्याला? हो हो, माहिती आहेत आम्हाला. फक्त एक गिरिराज सावंत म्हणून माहिती आहेत सर, कारण ते आमच्या याच्यामध्ये येऊन त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. त्यांनी महिलांसाठी काम आहे, विद्यार्थ्यांसाठी काम आहे, त्यामुळे तेच फक्त माहिती आहेत, बाकीच्यांचं मला माहिती नाहीये सर. अच्छा, काय अशी विशेष काम आहे त्यांचे? त्यांची कामामध्ये त्यांनी महिलांसाठी कामं केले, आरोग्य शिबिरासारखं काम आहे त्यांचं. विद्यार्थ्यांसाठी अबॅकस असेल किंवा मोबाईलचा वापर कमी करावा, अशी कामं त्यांनी भरपूर केलेली आहेत, त्यामुळे त्यांचा परिचय आहे. मग त्यांचा पक्ष माहिती आपल्याला कोणता आहे? शिवसेना. अच्छा. आपण कुठल्या प्रभागात आता? प्रभाग क्रमांक 37. अच्छा. एकंदरीत पुणे महानगरपालिका इलेक्शन लागले आहे, तर कसं वाटतं वातावरण या साईडले? वातावरण काय चांगलं वातावरण आहे. अच्छा. पक्ष माहिती कुठले कुठले आहेत? हा? पक्ष पक्ष दमदार माहिती आहे की कुठले कुठले आहेत? भाजप आहे, शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, अच्छा अच्छा. नंतर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी यावेळेस आहे. एकंदरीत बघितलं तर सगळे पक्ष आपले उमेदवार उभा करतायत. युतीकडे कळ आहे. युतीकडे कळले. काय समस्या आहेत आपल्या प्रभागात? प्रभागात समज वाहतुकीचा आणि डीपी रस्ते आलेले नाहीत मुख्य, आणि पाण्याचा प्रश्न. बरं, इथे युवा चेहरे खूप उभा आहेत. युवा चेहरा संधी भेटेल का जुनेच परत राहतील रिपीट? नाही, युवाला देते. युवा देतील. ठीक आहे, धन्यवाद. काम फार प्राचीन काळापासून आता त्यांचं काम चांगलंच झालेलं आहे. आता तर त्यांनी जोर धरलेला आहे या कामामध्ये आणि भरपूर प्रगती केलेली आहे. म्हणजे महिला मंडळांना, जे म्हातारे कोतारे वगैरे त्यांनाही खूप फायदा झालेला आहे. शिक्षण संस्थेचाही गोरगरिबांना फायदा झालेला आहे. या माध्यमातून त्यांना यावर्षी निवडून द्यायचं आहे, सगळ्यांनी निश्चय केलेला त्यांनी आरोग्य सेवा घेतला त्याचा किती फायदा होतो? त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. गोरगरिबांनी खूप मोठा फायदा करून घेतलेला आहे त्यात, की ज्यांना पॅरालिसिस झालेलं आहे, गाड्या दिल्यात, कोणाला दिसत नाही व्यवस्थित, चष्मा दिलेला आहे, अनेक वस्तू काय काय दिलेल्या आहेत त्यांनी. आणि काही स्वार्थ नाही त्याच्यात, फक्त एकच की लोकांची सेवा हीच आपली सेवा, परमेश्वराची. त्यांचे वडील पण खूप अग्रेसर होते. हा, त्यांच्या वडील पावलं पण मुलं फॉल्ट होते असं हो वाटतं का आता? हो हो हो. मुलं म्हणजे सावंत सर त्यांनी पण खूप प्रगती केलेली या मार्गामध्ये. कुठलाही स्वार्थ न धरता शिक्षण संस्था म्हणा, मंत्रीपद म्हणा, सगळ्यांमध्ये त्यांनी चांगलं काम केलं. तसंच त्यांचा मुलगा पण त्याच वाटेवरती चाललाय. आमचं तर मत आहे की यावर्षी त्यांनी भरपूर मतांनी निवडून यावं. आणि आम्ही त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतो, तर ते सगळे म्हणतात की यावर्षी त्यांचं काम चांगलं झालेलं आहे, आम्ही त्यांना मतं देऊ. धन्यवाद. 37 मध्ये. अच्छा. एकंदरीत इलेक्शनचं वातावरण चालू आहे, रणधुमाळी चालू आहे, कसं वाटतं इथलं वातावरण? अजून तरी असं काय एवढा उत्साह दिसत नाहीये प्रचारामध्ये. प्रचारामध्ये? हा, आता 8 दिवस राहिलेत, म्हणजे पुढच्या हो. बुधवारी मतदान आहे. हो. पण अजून इतका जोर असा म्हणावा असं वाटत नाही कुठल्याही पक्षाचा वगैरे काय. अच्छा. म्हणजे उमेदवार इथे आले, भेटले नाही का तुम्हाला काही? हा, आता आमचे ते 2 जण येऊन गेले, त्या तापकीत वहिनी आल्या होत्या अच्छा. आणि बाजूला सावंत आहेत, 2 तर सावंत. येऊन गेले. आता मी नसतो बऱ्याच वेळा घरी, ऑफिसला वगैरे असतो. अच्छा. बाकी घरी मग माहिती आहे, कोणी आलं असेल तर माहित नाही. कसं वाटतं एकंदरीत वातावरण इथलं? कुठला पक्ष बाजी मारेल काही? मिक्स आहे हो सगळं अच्छा. असं. आणि माझं मत असं आहे की कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला पक्षापेक्षा वैयक्तिक कामगिरी बघितली जाते. हो हो. समोर तर कुठल्या पक्षाचं हे महत्वाचं नसतं, त्या माणसाने आपल्यासाठी काय काम केले किंवा काय काम करू शकतो हो हो.
वैयक्तिक गोष्टी हे बघितलं जातं. तसं विधानसभेत पक्ष बघतात किंवा लोकसभेत पक्ष बघतात, तसं माझं मत सांगतो हा. की वैयक्तिक कामगिरीवर लोक मतं देतात. अच्छा. आता माझ्या मते तर सगळे सरमिसळ आहेत, त्यामुळं कुठल्या पक्षाचं असं येईल असं नक्की नाही. सगळे नाही, प्रश्न असा होता की चालू जे होते ते हवेत का नवीन चेहरे हवेत? नाही, नवीन चेहरे तर हवेत, पण शेवटी काम करणार प्रत्येकाची अपेक्षा असतो, काम करणारा माणूस पाहिजे वगैरे. नवीन चेहऱ्याला संधी मिळेल आपल्या प्रभागात. हा आहे ना, आता हे पहिल्यांदाच उभं राहतात, मे बी येऊ शकतात. अजून बरेच आहेत, त्या वर्षाताई वगैरे आहेत. आता दोन्ही अपोजिट पक्षाचे आहेत, पण वैयक्तिक कामगिरीवर त्या येऊ शकतात असं होतं. ओके. थँक्यू. वातावरण चालू आहे, कसं पाहता इकडे आपण? आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणेच माझं त्यांना अनुमोदन आहे आणि जो कार्य करेल त्यालाच आपण हे करून आपण. एकंदरीत या प्रभागात खूप सर्व पक्ष लढत आहेत. हो, सर्व पक्ष आहे. शिवसेना आहे, भाजपा आहे, हो हो, सर्व आहे. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी हो आहे. हो हो, सर्व आहे. कसं वाटतं एकंदरीत वातावरण? वातावरण अजून तर काही तसं काही कळत नाही आहे अच्छा. आणि प्रचार करायचा म्हटल्यानंतर चालू आहे सगळा प्रचार व्यवस्थित. उमेदवार घरापर्यंत पोहोचले का तुमचे? आलेत का? घरापर्यंत येऊन गेलेत, सगळे पक्षाचे येऊन गेले घरापर्यंत. तर आता नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का माझे आहेत त्यांनाच परत संधी मिळेल? काही माझी पण येतील, काही नवीन चेहरे पण येतील असं. पण तर काय नवीन चेहऱ्यांकडून काय अपेक्षा आहे? हा, नवीन चेहऱ्यापर्यंत आपली जास्त अपेक्षा आहे. काय अपेक्षा त्यांच्या मनात? नवीन काय डेव्हलपमेंट व्हावी, काय हवी ते? काय आपल्या वार्डामध्ये काय सुधारणा करायची आहे, रस्त्याची काय आपले रस्त्याची परिस्थिती कशी आहे, हे सगळं त्यांनी बघायला पाहिजे. हे ताने सावंतचे चिरंजीव आहेत, हा. पहिल्यांदा उभं राहत आहेत. हो हो, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का? आणि त्यांचे कार्य चांगलं आहे त्यांचं, ते व्यवस्थित काम करतात. ते आरोग्य सेवा दूध घेतलं, ते तुम्ही सभा घेतल्या, लाभ घेतला का? हो हो, आरोग्य सेवा आम्ही कार्यसिद्धीमध्ये आम्ही जातो आणि काय आमचे प्रश्न आहे त्यांना सांगतो आम्ही, तर त्याच्यावर आम्हाला ते देतात सोल्युशन वगैरे सगळं व्यवस्थित. वार्ड क्रमांक 37. अच्छा. एकंदरीत इलेक्शनचं वातावरण आहे, पक्ष माहिती आपल्याला कोण कोण येते? भरपूर पक्ष आहेत इथं निवडणुकीला उभे आहेत. सदर असं आहे की माझी इच्छा आहे की आपले जे हे गिरीराज सावंत ते आपले 37 वार्ड क्रमांकमध्ये आहेत, उभे आहेत. त्यांना एक म्हणजे एक कार्यकर्ता म्हणजे खूप कार्यसिद्धी त्याचं मोठं आहे. इथं आरोग्य खातं आहे चांगलं जोरात. आंबेगाव पठारामध्ये त्यांनी कार्य खूप छान केलेलं आहे. बघत आता आम्ही आता सध्या आंबेगाव कात्र धनकवडी 37 प्रभाग क्रमांकामध्ये आहे. एकंदरीत इलेक्शनचं वातावरण चालू आहे, कोणकोणते पक्ष माहिती आपल्याला? भारतीय जनता पक्ष माहीत आहे, नंतर शिंदे साहेबांचा पक्ष, शिवसेना. अच्छा. दुसरी गोष्ट ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस. अच्छा. एकंदरीत कसं वातावरण वाटतं या भागामध्ये? एकंदरीत या भागामध्ये वातावरण कसं आहे, लोकांचे जो इंटरमन अंतर्मन, लोकांची विकासाची कामं करावी हा हेतू असतो पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यातून काहीतरी मार्ग चांगला निघावा. आणि हे जे आता उमेदवार आहेत गिरीराज सावंत साहेब, काय हे न्यू कमर आहेत, यंग आहेत. आणि त्यांनी जे परवा इथं मोहननगरमध्ये जे शिबिर भरवलं, अतिशय उत्कृष्टरित्या शिबिर भरवलेलं होतं. त्यात मी सुद्धा फायदा घेतलेला आहे. फायदा घेतल्यानं म्हणजे त्यांनी एवढं प्रचंड म्हणजे संपूर्ण ते ग्राउंडच हे करून टाकलं. आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये भारी भारी डॉक्टर तिथं आणले होते. इवन रुबी हॉल असू दे, भारती हॉस्पिटल असू दे, जहांगीर असू दे, सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर त्यांनी आणले होते. आणि 10 ते 11 तारखेला त्यांनी 2 दिवस शिबिर अतिशय उत्कृष्टपणे भरवलं. त्यातून लोकांचे फोटो, बॉडीचं संपूर्ण चेकअप, रक्त वगैरे, औषधं गोळ्या वगैरे असं त्यांनी, इवन जेवण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तिथं लोकांना. म्हणजे एवढ्या पहिल्यांदाच इलेक्शनला उभं राहताना एवढे हे माणूस काम करू शकतो, कारण त्यांची एवढे मंत्रीच आहेत ना. आणि दुसरी गोष्ट असं की ते काम करतील ह्याची अशी पूर्ण आशा आहे आम्हाला.